जानू मी तर बाई अगदी हात टेकले आता ह्यांच्या पुढे, तुझ्या बाबांपुढे. असं अगदी इतकं डोकं गेलंय. जरा तुझं काम झालं की मला काढा करून दे बाई. आधी देते. हल्ली ना वय जसं वाढलंय ना तसं ह्यांचा विक्षिप्तपणा पण वाढलाय. आता ते अनिलराव किती करतात ग ते आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी. अगदी सख्ख मूल देखील कळणार नाही एवढं करतात ते आपल्यासाठी, अगदी आई वडिलांप्रमाणे. आता पिंट्याच्या नोकरीचं झालं, तुझंही सगळं सुरळीत चाललेलं आहे. आपल्या घरासाठी ह्यांच्या पायासाठी तर नुसती वणवण करतायत ते. पण ह्यांना काही आहे का? हे आपले सारखे हिडीस फिडीसच करतात. काय म्हणायचं यांच्या विक्षिप्तपणाला ना तेच मला कळत नाही. मी बोलते बाबांची. नुसती बोलू नकोस, ठणकावून सांग त्यांना. म्हणावं श्रीमंत श्रीमंत म्हणणारी माणसं पण मदत करायची वेळ आली ना की तोंडाला पानं पुसतात. आता अनिलराव स्वतःहून मदत करायचं म्हणतायत ना, तर ती घ्यावी ना, घ्यावी आणि गप्प बसावं. हे बघ, तू स्पष्टपणे सांग त्यांना की तुम्हाला ऑपरेशन करावंच लागेल म्हणून. बरं, बोलते मी त्यांच्याशी. अगं मी इतकी रक्त आठवून बोलतेय आणि तू काय अगदी थंडपणे सांगतेस बघते म्हणून. तू ठणकावून सांग त्यांना तुझ्या वडिलांसाठीच चाललंय ना सगळं. त्यांच्या वेदना कमी होणार आहेत, आनंदात राहणार आहेत. आई अगं मी म्हणाले ना, मी बोलते त्यांच्याशी. अशी नरमाईने बोललीस ना तर काहीच होणार नाही. अगदी ठणकावून सांग त्यांना. आई अगं मी माझ्या पद्धतीने बोलते ना. यांचे हाल बघवत नाहीत ग. ते जर कायमचे अंथरुणाला खिळले तर कसं होणार ग आपलं. हो मला मान्य आहे. मी बोलते बाबांची. बाबा ऑपरेशनला नक्की तयार होतील, तू नको काळजी करूस. मग आता हे आले की बोलशील ना त्यांच्याशी? नाही, आज हा विषय मी नाही बोलणार बाबांची. आई अगं आजच तुमच्या दोघांमध्ये या विषयावरनं वाद झालाय, तो आणखी वाढवायला नको. उद्या किंवा परवा बोलीन मी. पण तू नको काळजी करूस, बाबा तयार होतील ऑपरेशनला आणि सगळं ठीक होईल. बाबा व्यवस्थित चालायला लागतील. फॅन्टास्टिक. बीपी एकदम नॉर्मल आहे यांचं. बरं जान्हवी मला एक सांग, तुझं डोकं दुखायचं ते थांबलं का पूर्णपणे? हो म्हणजे गेले काही दिवस दुखलं नाहीये. व्हेरी गुड. बरं आणखी काही अनयुज्युअल त्रास? म्हणजे असा एखादा त्रास जो पूर्वी झालेला नाहीये पण आता होतोय असं काही? नाही, त्रास असं नाही, पण तक्रार आहे. हो म्हणजे डॉक्टर मला मध्ये मध्ये असं वाटतं की माझा काहीतरी घोळ होतोय. म्हणजे डॉक्टर मला ना काही गोष्टी कळतच नाहीयेत असं वाटतं. कसं सांगू मी तुम्हाला. हा म्हणजे अचानक कधीतरी असं वाटतं अरेच्या 1 वर्ष बदललेलं आपल्याला कळलंच नाही. किंवा मग माणसं भेटतात, ती तुम्हाला ओळखतात पण तुम्ही त्यांना ओळखतच नाही आहात. म्हणजे मला आठवतच नाहीत ती माणसं. अच्छा, पण मला एक सांग, हे सगळं होताना तुला नेमकं काय वाटतं? म्हणजे भीती वाटते की खूप रडावंसं वाटतं? नेमकं काय होतं? मला ना डोक्याला मुंग्या यायला लागतात. म्हणजे असं वाटतं की काही ऐकूच नाही, कानावर हात ठेवून द्यावेत सरळ. अगं मग तसं करायचं. हे बघ, हे असं करायला काहीही हरकत नाहीये. पण असं का होतंय डॉक्टर? जान्हवी, तुझा मेंदू आहे ना हा माहितीची काहीतरी गल्लत करतोय. म्हणजे ठराविक वेळा
ठराविक गोष्ट त्या त्या कप्प्यातून बाहेर काढण्याची आपल्या मेंदूला इतकी सवय लागलेली असते की जेव्हा एखादा कप्पा उघडत नाही तेव्हा त्याचा आपल्याला खूप त्रास होतो. मुख्य गोष्ट ही आहे की हा त्रास करून घेणं कमी कर. म्हणजे हळूहळू कर, शांतपणे कर. कसं आहे जान्हवी, एखादी गोष्ट जर तुला माहित असेल तर ती तुला कधीतरी आठवणारच ना, आज नाही तर उद्या. आणि काही वेगळी काळजी घ्यायला हवी किंवा असं काही? नाही नाही, विशेष काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. फक्त ओव्हरऑल अलर्टनेस किंवा कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी काही छोटे छोटे एक्सरसाइज आहेत. ते मी तुला समजावून सांगतो. घरी जाऊन ते करण्याचा प्रयत्न कर. म्हणजे बघ, सकाळचं वर्तमानपत्र घ्यायचं, त्याच्यातली एखादी बातमी वाचायची आणि ती आठवून बघण्याचा प्रयत्न करायचा. किंवा शब्दकोडी सोडवायची. किंवा अगदी सगळ्यात सोपं म्हणजे मोबाईल नंबर्स लक्षात ठेवायचे आणि ते आठवण्याचा प्रयत्न करायचा. शरा, साखर घालायची विसरलीस का तू चहात? हो का? सॉरी. द्या, मी वरून घालते साखर आणि आणून देते परत. वरून साखर घातलेली मला नाही आवडत, तुला माहिती आहे. बरं, मी नवीन करून देते. द्या. ठीक. द्या. नाही नको. शरा, तू काय पुन्हा विसरायला लागलीस की काय? काय होतंय? नाही, असं काही नाही, पण माझं ना लक्ष नाही लागत आहे कशात. असं सैरभैर झाल्यासारखं होतंय. मला सांगा ना, जान्हवीला नेमकं काय झालंय? जे डॉक्टर नेमकं काय म्हणताय? हा असा कसला आजार आहे हो की ज्या आजारात तिला बरोबर माहेरची माणसं लक्षात आहेत आणि सासरची नाहीत? ही अशी कुठली रेष मारली गेली? रेश बिश काही नाहीये शरा. आणि हा माणसांचा प्रश्न नाहीये, सासरच्या माहेरचा. काळ पुसला गेलाय आणि नेमका तो काळ पुसला गेलाय ज्या काळात आपण तिच्या आयुष्यात आलो. पण मग होतं असं कधी? शरा, जगात असे अनेक आजार आहेत जे आपल्या आजूबाजूच्या माणसांना होत नसतील, पण म्हणून ते जगात कोणालाच होत नाहीत असं नाही ना. हे बघ, हा ऍक्सिडेंटचा परिणाम आहे. डॉक्टरांच्या मते क्रॉनिक ॲम्नेशियाच्या केसेस खूप त्रासदायक होऊ शकतात. ॲम्नेशिया, क्रॉनिक ॲम्नेशिया म्हणजे? तिच्या मेंदूला कंफ्युजन झालंय, म्हणजे मुका मार, आणि तो नेमका स्मरणशक्तीच्या सेंटरवर आहे शरा. नाही, हेही नाही कळत आहे मला. रागावू नका, पण नीट सांगा ना जरा. शरा, हे बघ, या सगळ्या मेडिकल टर्म्स मला तुला समजून नाही सांगता येणार. हे असं झालं की मग शंकेचं निरसन होतच नाही ना. तुम्ही काय म्हणताय, डॉक्टर काय म्हणताय हे कळलं नाहीत की मग मनात प्रश्न यायला लागतात, लक्ष लागत नाही. शरयू भाऊजी, जरा येऊ का? अगं ये ना. काय हो वहिनी? भाऊजी, ही एक सीडी आहे, तुम्ही आईना दिली होती. त्याच्यात ना काही काही गाणी छान ऐकू येतात, पण काही काही ऐकूच येत नाहीत आणि काही काही वर असे चरे पडले आहेत. होतं असं वहिनी कधी कधी. हो, आणि नेमकी आपल्याला जी आवडतात ना त्याच गाण्यांची वाट लागलेली असते, म्हणजे अशी पुसूनच गेलेली असतात ती मध्येच. आणि ना माझ्याकडे अशा खूप सीडीज पडल्यात, खच पडलाय सीडींचा. अर्ध्या वाजतात, अर्ध्या वाजत नाहीये. मग त्याचं काही करता येईल का हो? करेक्ट, हे असंच झालंय जान्हवीचं सुद्धा. म्हणजे म्हणजे आता हे बघा, मला एक सांगा, ही सीडी पूर्णपणे खराब झाली आहे का? नाही. नाही ना. त्यातली काहीच गाणी पुसली गेली, बरोबर? पण बाकीची गाणी आपण ऐकू शकतोय. अगदी अगदी तसंच झालंय जान्हवीचं. तिच्या फक्त काही आठवणी पुसल्या गेल्या. हो, पण म्हणजे आठवणी नेमक्या आपल्याच का नाहीशा झाल्यात? ऍक्सिडेंटमुळे कुठलाही काळ विस्मरणात जाऊ शकतो. तो कुठला काळ असेल, तो किती वेळ टिकेल असं कुणीच सांगू शकत नाही. जान्हवीच्या बाबतीत म्हणायचं तर
डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की तो काळ गेल्या 1.5-2 वर्षांचा आहे आणि नेमकं याच 1.5-2 वर्षात आपण तिच्या आयुष्यात आलो म्हणून ती आपल्याला विसरली आहे, तिच्या माहेरच्यांना नाही. माणसाचा मेंदू एक अजब रसायन आहे. त्यात काय चाललंय, काय घडतंय, कुणाला काय कळलंय असा दावा डॉक्टर्सही करू शकत नाहीत. तेव्हा आपल्या प्रश्नांना उत्तरं मिळत नाहीयेत असं तुम्ही त्रास करून घेऊ नका अजिबात. आत्ता भाऊजी तुम्ही जसं समजावून सांगितलं ना, जान्हवी आमच्याशी असंच बोलायची. तिने सांगितलं की छान समजायचं आम्हाला, बळ मिळायचं आणि असं आमच्या संथ आयुष्यात तिच्यामुळे चैतन्य निर्माण झालं होतं. हो ना. मग आता काही काळ ती आपल्या बरोबर नाहीये तर लगेच ते चैतन्य संपलं वहिनी. तिने तुम्हाला जे दिलंय ना त्याचा वापर करायला तुम्ही विसरताय. खरं तर तिने दिलेल्या बळाची आत्ताच गरज आहे ना, त्याचा उपयोग आत्ताच व्हायला हवा. आणि तो जर तुम्ही करू शकला नाहीत तर ती तुम्हाला बळ देण्यात कुठेतरी कमी पडली आहे असा त्याचा अर्थ नाही होणार. नाही, असं अजिबात नाहीये. नाही ना. मग जान्हवी परत येईपर्यंत हा धीर साठवून ठेवा. आपल्याला श्रीच्या मागे खंबीरपणे उभं राहायचंय ना. मग आत्ता खूप गरज आहे त्या बळाची जे जान्हवीने तुम्हाला दिलंय. पटतंय ना. चला मी निघतो आता ऑफिसला. चला. चहा. काय रे, तुला आज कामावर जायचं नाहीये का? आज हाफ डे आहे. कसला हा बडे रे? माहित नाही बाबा, सर म्हणाले उशीर आहे, येऊ म्हटलं. जास्त काही विचारलंच नाही मी. हे बरं केलंस तू. असंच करायचं. उगाच साहेबाला नको ते प्रश्न विचारत राहायचंच नाही, त्याच्या मर्जीत राहायचं. बर. म्हणजे बघ, तू ना कंपनीत असा वर 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 जाशील. उगाच ना ढोर मेहनत करायचीच नाही. तुला सांगते ना, जरा हे इथे असं लक्ष घाल. कळलं का मी काय म्हणते ते? ज्या गोष्टीतलं आपल्याला काही कळत नाही त्यामध्ये सल्ले का द्यावे माणसाने, कठीण आहे. कळतंय. हा कळतंय. तुमच्यापेक्षा जास्त चांगलंच कळतंय मला. आता हा 2 बेडरूमचा फ्लॅट मिळणार आहे ना, ते देखील माझ्या अक्कल हुशारीमुळे. पिंट्याला चांगली नोकरी मिळाली आहे, नशीब फळफळलंय पोराचं. आता पोरगी पण चांगली मिळायला पाहिजे त्याला. होणार आहे. म्हणजे मग 1 बेडरूम तुला आणि 1 आम्हाला. पण मला मात्र मोठा पाहिजे. हा, तो आतमध्ये मोरी असते ना, तो मला पाहिजे. आणि तुला सांगते पिंट्या, वास्तुशांत आहे ना, आपण अगदी धूमधडाक्यात साजरी करायची. कशाला येणारे कोण तुमच्याकडे वास्तू शांतीला? त्यासाठी माणसं जोडायला लागतात. तुम्ही फक्त काड्या घालत राहा, बाकी दुसरं काही करू नका. ते काही तुम्हाला काही जमायचं नाही. काही बोललं की टोक. हा मिस कॉल कोण देते? दादा, याची काही जहागिरी वाया चालली आहे की काय? नुसते मिस कॉल देतोय. मी नाही करणार. गरज असेल ना तर करेल पुन्हा. कोणत्या प्रॉपर्टीसाठी तर नसेल ना फोन आला दादाचा? बघते मीच करते. हॅलो दादा, काय रे, कसा आहेस? अरे अगदी 100 वर्ष आयुष्य आहे तुला. अरे आत्ताच तुझी आठवण काढली. नाही नाही, अरे घरात कुठलं चांगलं कार्य असलं की आपल्या माणसांची आठवण येणारच ना. हा, तेव्हा नावं काढत होतो, तेव्हा माहेरचा आहे कोण मला तुझ्याशिवाय. हो,
नाही 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 अरे नाही नाही, पिंट्याचं लग्न बिग्न काही अजून नाही ठरलेलं आहे. नाही नाही, अवकाश आहे त्याला. आणि काय झालं माहितीये का, माझ्या माहेरचा तूच आपला एकमेव. हो अरे माझ्या फोन मधनं आहे ना तुझा नंबर का काय तो ना, तो काय तो डिलीट का काय झाला रे. हो हो हो, अरे नाही नाही, रागवेन कशाला रे तुझ्यावर. नाही नाही. हा काय म्हणतोयस तू. अरे वा, गोदी ना रे तिचं नाव. हा कशी आहे कशी. 22 वर्षांची झाली आहे. दिसते कशी. हा हा नाही नाही, हे बघ दिसायला नेटकी सुबक असेल ना, तर स्थळ पण कशी अगदी पटापट. तू एक मिनिट हा ऐकू. पिंट्या, जान्हवीच्या मोबाईल मध्ये गोखल्यांच्या घरचे नंबर असतील ना रे, मग ते कसं. नाही आहेत बाबा. म्हणजे बाबा, ताई जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती ना, तेव्हा भाऊजींनी मला तिच्या मोबाईल मधले ते सगळे नंबर्स डिलीट करायला सांगितले होते. केलेत मी. बिचारे जावई बापू, त्यांचा तरी काय इलाज आहे म्हणा. डॉक्टरांनीच सांगितलंय तिला मानसिक ताण येऊ शकतो, काळजी घ्या. काळजी घ्यायला हवी आपण. पिंट्या, आपल्या आजोबांना शेवटच्या दिवसांमध्ये असं विस्मरण व्हायला लागलं होतं, पण जानूला आता हे असं या वयात. माझ्या आकलनाच्या पलीकडचंच आहे सगळं. बाबा, डॉक्टरांकडे ह्या सगळ्याची उत्तरं आहेत. म्हणजे ताईच्या मेमरीमधनं हे वर्ष दीड वर्षच का पुसलं गेलंय ते सगळं सविस्तर त्यांनी समजावून सांगितलंय आपल्याला. अरे पण सगळ्या शास्त्रांच्या पलीकडे परमेश्वर आहेच ना बसलेला. त्याने तरी हे असं का करावं, मला काही कळतच नाहीये मला. बरं, या सगळ्या धावपळीत अरे आपलं तुझ्या नोकरी संबंधी बोलायचंच राहून गेलं. पिंट्या, कसं चाललंय रे तुझं. बरी आहेत ना माणसं. बाबा, तिथे पगार जास्त मिळतोय मला. बाकी माणसं वगैरे बरी आहेत, चांगली आहेत. माझ्याशी जरा नीट वागतात, कारण आपटेंनी पाठवलंय ना मला. आपटे ना ते लोक खूप मानतात बाबा. पगार जास्त आहे. अहो, चटणी वाढू का. नाही नाही, नको. अहो, मी काय म्हणतो, आपण सगळ्यांनी दिवसातून एकदा तरी एकत्र जेवायला हवं, असं नाही वाटत. तीच तर पद्धत आहे आपल्या घरात. नाही म्हणजे एकत्र किचन मध्ये असणं म्हणजे एकत्र खाणं नव्हे ना. मला सांग, या दोघी एकत्र खातायत का आपल्यासोबत. अहो पण आम्ही वाढतोय ना. कशाला, आम्हाला घेता येतं की आमच्या हाताने. आम्ही आपापल्या हाताने घेऊ शकतो, वाढू शकतो. आणि आमच्या बायकांनी आमच्या सोबत बसून खाल्लेलं आम्हाला आवडतं. पण पण वाढण्याचं समाधान आम्हाला मिळतं ना. समाधान. अरे आग्रह करून 4-4 घास जास्त खायला लावतात. यांना समाधान मिळतं आणि आपलं वजन वाढतं. अहो असं काय, खावं की चांगलं पोटभर. आणि आम्ही प्रेमाने वाढतोय ना, समोरचा सुद्धा पोटभर जेवला की आम्हाला सुद्धा समाधान मिळतं. हो, पण आम्हाला तुमच्या पंक्तीला बसून जेवायचं समाधान मिळत नाही, त्याचं काय. मला काय वाटतं माहितीये का, की आपण आहे ना आपल्या घरातली ही प्रथा बंद करूया की बायकांनी वाढायचं आणि पुरुषांनी मस्त बसून जेवायचं. हे मला पटत नाही.
आपण एकत्र बसून जेवूया. आजपासून या घरात बायकांनी वाढायचं आणि पुरुषांनी बसून खायचं ही प्रथा बंद, ही सिस्टम बंद. आई सांगा ना हो यांना. नर्मदा, या आधीच मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. तुम्ही ऐकलं नाही. आता तुम्हा नवरा बायकोच्या भांडणात मी पडणार नाही. तुम्ही बघा आता काय ते. आई शराला जर चॉईस दिला ना तर ती कॅन्टीन मधल्या सुद्धा प्रत्येक माणसाला आग्रह करून करून वाढेल. काही काय बोलता हो? आणि मला वेळ तरी असतो का कॅन्टीन मध्ये? अख्खा दिवस माझा स्वयंपाक घरातच जातो, बाहेर तरी येते का मी? अच्छा, श्री तरीच आपले सगळे कामगार असे हडकलेत एकदम. काय रे, माझी सून नीट बघतीये ना कॅन्टीन? मग शिकवलंय कोणी? श्रीने. नाही पण छोटी आई, अगदी खरं सांगू का, म्हणजे तू हे कॅन्टीन सुपरवायझरचं काम कसं करशील या बाबतीत ना मला खूप शंका होत्या सुरुवातीला. म्हणजे अगदी फ्रँकली सांगतोय मी, मला खरंच माहित नव्हतं की तू ही जबाबदारी कशी स्वीकारशील. पण मला जान्हवीनं सांगितलं की अरे तू एखादी जबाबदारी दिलीच नाहीस तर ती व्यक्ती ती जबाबदारी कशी पार पाडतेय हे कळणार तरी कसं. आणि बघ तू तिचं म्हणणं किती खरं केलंयस. हो रे, म्हणजे ना आम्हाला स्वतःविषयी नाही ना, त्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स जान्हवीला आमच्या विषयी आहे. एक तासही असा जात नाही की जान्हवीचा विषय निघाला नाहीये. खरंय गाई,